हॅलो एव्हरीवन, मी वंदना विजय कुमार राणी, एक सर्टिफाइड फायनान्शियल ॲडवायझर। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत लोन या विषयावर बोलणार आहे। लोन घेणे हे आपल्यासाठी चांगले की वाईट याविषयी थोडीशी माहिती देणार आहे व लोन किती प्रकारचे आहेत व लोन फेडण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। चला तर जाणून घेऊया आपण लोन कशासाठी घेतो। काही लोक लोन हे आपल्या इच्छापोटी, आपले डिझायर्स कंप्लीट करण्यासाठी घेतात, जसे की महागडा आयफोन घेणे, ब्रँडेड वॉच घेणे, कार घेणे, बाईक घेणे किंवा सोसायटीमध्ये आपले स्टेटस मेंटेन ठेवण्यासाठी वेगवेगळ्या हौशीच्या चैनीच्या गोष्टी परचेस करण्यासाठी। तर काही लोक लोन हे आपल्या गरजेसाठी घेतात, एज्युकेशनल लोन म्हणा, होम लोन किंवा मॅरेज लोन। तर काही लोक लोन हे आपला बिझनेसला ग्रो करण्यासाठी घेतात, बिझनेससाठी चांगल्या लोकेशनवर जागा विकत घेणे, फर्निचर घेणे, त्याच्या पब्लिसिटीवर खर्च करणे यासारख्या गोष्टींसाठी काही लोक लोन घेतात। लोन घेणे हे आपल्यासाठी चांगले आहे का? तर हो, लोन हे आपल्याला आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी मदत करते, आपले एज्युकेशन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला मदत करते, आपली वेगवेगळी जी काही उद्दिष्ट आहे ती पूर्ण करण्यासाठी, साध्य करण्यासाठी आपल्याला मदत करते, आपल्याला बूस्ट करण्यासाठी मदत करते। तर लोन हे आपल्याला नुकसानदायक पण ठरू शकते जर त्याचे रेट ऑफ इंटरेस्ट हे हाय असतील व आपल्याला आपल्या हेल्थ इश्यूमुळे किंवा बाकीच्या काही अडचणींमुळे किंवा जॉब लॉस सारख्या गोष्टी आपल्यासोबत जर घडल्या तर लोन हे आपल्याला नुकसानदेय ठरू शकते। चला तर जाणून घेऊया लोन कोणकोणत्या प्रकारचे आहे। मुख्यत्वे आपण लोन 4 प्रकारचे बघतो: क्रेडिट कार्ड लोन, पर्सनल लोन, कार लोन किंवा होम लोन। ह्या सर्व गोष्टी फेडण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा। तर लोन घेत असताना किंवा ते फेडत असताना आपण एक लिस्ट करायला हवी। आपल्या प्रायोरिटीनुसार आपण कशाला प्राथमिकता द्यावी ह्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्यावर 1 लोन आहे, 2 लोन्स आहेत की मल्टिपल लोन्स आहेत याचा विचार करून आपण लिस्ट बनवायला हवी। आणि ही लिस्ट बनवत असताना त्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट आणि रक्कम या दोन्ही गोष्टींचा विचार करायला हवा व त्यानुसार आपण आपल्या पुढच्या कामाची आखणी करायला हवी। दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोक लोन हे आपल्या नातेवाईकांकडनं, जवळच्या काही ओळखीच्या लोकांकडनं किंवा मार्केटमध्ये जे कोणी कर्ज देणाऱ्या व्यक्ती असतात या व्यक्तींकडनं कर्ज घेतात, आपल्या अत्यावश्यक गरजांसाठी किंवा इमर्जन्सी काही गरज पडली त्यासाठी घाईघाईने। तर हे असे जे लोन आपण घेतो हे शक्यतो कॅशच्या ह्याच्यामध्ये असतात, ज्याला आपण कॅश लोन म्हणतो। ह्या लोनमध्ये आपण नेहमी बघतो की डिजिटल गोष्टींचा वापर हा कमी केलेला असतो व दुसरी गोष्ट म्हणजे याचे जे व्याजदर असतात हे इतरांपेक्षा जास्त असतात। त्यामुळे अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, कारण अशा गोष्टी आपल्याला आर्थिक अडीअडचणीमध्ये आणू शकतात। त्यानंतर बरेच लोक हे क्रेडिट कार्ड लोन घेतात, क्रेडिट कार्डचे पैसे वापरतात। क्रेडिट कार्डचा जो व्याजाचा दर आहे तो 30 ते 40% असतो। त्यामुळे हे फेडत असताना आपल्याला अडीअडचणी निर्माण होऊ शकतात किंवा क्रेडिट कार्डमध्ये आपल्याला इंटरेस्ट फ्री पिरियड दिला जातो व त्या फ्री पिरियड नंतर आपल्यावर एक्स्ट्रा चार्जेस आकारले जातात। त्यामुळे एकतर यामध्ये इंटरेस्ट फ्री पिरियड असल्यामुळे आपण ठरवलेल्या मुदतीपेक्षा कधी कधी डिले करण्याचा प्रयत्न करतो किंवा एक्स्ट्रा चार्जेस लागल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते। तर क्रेडिट कार्ड वापरताना आपण याचा उपयोग जाणीवपूर्वक केला पाहिजे, स्मार्टली आपण या गोष्टी हँडल करायला हव्यात। त्यानंतर बरेच लोक जे होम लोन्स घेतात, होम लोन्समध्ये ड्युरेशन जास्त असते व ह्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट कमी होण्याची शक्यता खूप कमी असते। त्यामुळे ज्यावेळी आपण होम लोन घेतो तर शक्यतो आपण आपले ड्युरेशन कमी करण्याचा विचार करायला हवा। यासाठी
शक्यतो जर आपल्याला 12 महिन्याप्रमाणे जर आपण 12 EMI भरतो तर त्यामध्ये जर एखादा एक्स्ट्रा EMI आपल्याला पे करता येतो का याचा विचार करायला हवा। किंवा आपण आपल्या काही परिस्थिती जर चांगली असेल तर आपण एक अंदाज घेऊ, जर आपण एवढे EMI पे करू शकतो तर ह्यापेक्षा जर 5 किंवा 10% जर EMI वाढला तर आपण हे पे करू शकतो का, या गोष्टींचा विचार करून जर दरवर्षी जर आपण याचे व्याजदर वाढवून जर जास्तीचा EMI पे करू शकलो तर असे आपण करावे, जेणेकरून आपले ड्युरेशन कमी होण्यासाठी आपल्याला मदत नक्की मिळेल। किंवा हे सर्व लोन फेडण्यासाठी मार्केटमध्ये ज्या कमी व्याजाने लोन देणाऱ्या वेगवेगळ्या बँका आहेत ह्यांच्याकडे जाऊन आपण व्यवस्थितरित्या मार्गदर्शन घेणे हे गरजेचे आहे, जेणेकरून आपले होम लोनचे ड्युरेशन कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल। मंथली एक बजेट फॉर्म्युला तयार करणे हे आपल्याला खूप गरजेचे आहे, कारण एक फायनान्शियल शिस्त जी आपण म्हणतो ज्यामुळे आपल्याला आपल्या आर्थिक अडीअडचणी दूर करण्यासाठी मदत होते। आणखी एक गोष्ट महत्त्वाची, ज्यावेळी आपण काही नवीन गोष्टी परचेस करतो व आपल्याकडे ऑलरेडी काही घरामध्ये गोष्टी आहेत अवेलेबल ज्या सध्या व चांगल्या परिस्थितीत आहेत सध्या, तर अशा गोष्टींचा आपण त्या योग्य परिस्थितीत आहेत तोपर्यंत त्या सेल करायला हव्यात, जेणेकरून ही रक्कम आपल्याला आपल्या नवीन गोष्टींमध्ये ॲड करण्यासाठी मदत होते व आपल्यावर आर्थिक अडीअडचणीचे बर्डन वाढत नाही। त्यानंतर आपण काही एक्स्ट्रा इन्कमचा किंवा आपले EMI कमी करण्यासाठी आणखी काही इन्कमचे पर्याय शोधले आणि त्याचा जर आपल्या फ्री टाईममध्ये जर आपण हा टाईम युटिलाइज करून या गोष्टींचा वापर आपण केला तर आपल्याला एक्स्ट्रा इन्कम मिळून आपले EMI कमी होण्यासाठी मदत मिळते। त्यानंतर जर ह्या गोष्टी आपल्याला खूपच त्रासदायक ठरतायत व आपण EMI भरू शकत नाही, अशा वेळी आपले काही हप्ते बाउन्स होतात व त्यामुळे बँक वेळोवेळी आपल्याला याची सूचना देते। अशा वेळी आपण स्वतः बँकेशी जाऊन व्यवस्थित चर्चा करून ह्या गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करायला हवी। ह्यामध्ये शक्यतो बँका नॉन परफॉर्मिंग ॲसेट NPA हे ऑप्शन आपल्याला देतात, ज्यामध्ये दोघांमध्येही सेटलमेंट करून एका ठराविक अमाऊंटवर ही गोष्ट येऊन थांबते व आपल्याला आपले कर्ज नील होण्यासाठी मदत होते। पण ज्यावेळी आपण हे कर्ज नील करत असतो त्यावेळी आपला क्रेडिट स्कोअर हा 0 होतो व आपल्याला पुढचे लोन मिळण्यासाठी अडीअडचणी निर्माण होतात। त्यामुळे जर अशा गोष्टी आपल्याला खूपच आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आला तरच अशा गोष्टींचा अवलंब करावा अथवा करू नये। त्यानंतर ह्या सर्व बाबी झाल्या ज्यातून आपण आपले लोन फेडण्यासाठी मदत मिळेल। पण आपण जर ह्या गोष्टी करत असताना हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स जर घेतले तर हे आपल्या घराच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आपल्याला मदत करेल। जर आपण घरातली कर्ता व्यक्ती आहात व देव न करो जर आपल्यासोबत काही अनहोनी घडली तर आपल्या घरच्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो। त्यासाठी टर्म इन्शुरन्स हे आपल्याला मदत करते व हेल्थ इन्शुरन्स घेतल्यामुळे आज आपण बघतोय की मेडिकल फॅसिलिटीज ह्या खूप महाग झालेल्या आहेत व त्यामुळे आपल्याला आपल्या गरजेच्या वेळी किंवा आपल्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या लोकांच्या जर काही फिजिकली ज्या काही त्यांच्या आजारपणाच्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला ज्या आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागेल व आपले लोन भरण्यासाठी आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतील अशा गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल। आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व आणखी काही माहिती आपल्याला हवी असली तर आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय करून मेसेज करा।